नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 600 जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। अधिकारी संवर्ग किंवा कॅटेगरी मधलं हे पद आहे, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल, किती पर्सेंटेज तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। यामध्ये वेतन तुम्हाला बेसिक पे 48,480 हा मिळत आहे आणि पे स्केल तुमचा 48,480 ते 85,920 हा राहणार आहे। जवळपास 18 लाख रुपये पर ॲनम तुम्हाला सॅलरी राहील। महाराष्ट्रामध्येच एक्झाम तुम्ही भरपूर ठिकाणी देऊ शकता, नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याकरिता मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीचे इनिशियली आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण जागा सांगितल्याप्रमाणे 600 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। कोणतीही पदवी असेल मित्रांनो तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, हे फार महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त परीक्षा नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे। यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 ते 14 एक्झाम सेंटर्स यांनी दिलेले आहेत। या व्यतिरिक्त अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅटेगरीमधले कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार सांगितल्याप्रमाणे 48,480 ते 85,920 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बेसिक पेस तुमचा 48,480 हा या ठिकाणी राहणार आहे। सॅलरी फार चांगली आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे आणि भरती किंवा नोकरी ही कायमस्वरूपी आहे। जॉब तुमचा परमनंट या ठिकाणी राहणार आहे। या मुद्द्यावरून तुम्हाला समजून जाईल परीक्षेचं महत्त्व आणि त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल। पुढे बघा, जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सेंट्रल रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट मुंबई या डिपार्टमेंट मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। SBI या बँकेमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे। बघा पुढे त्याने काय म्हणलेलं आहे, तर SBI मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे प्रोबेशनरी ऑफिसर्स अर्थात PO पदांसाठी, ज्यासाठी 27/12 पासून 16/1 दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। जे सर्व इंडियन सिटीजन्स आहेत ते यासाठी अप्लाय करू शकतात। PO अर्थात प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदांसाठी। वॅकन्सीच्या अगोदर मी इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला सांगत आहे, ज्यामध्ये सॅलरी आणि इतर गोष्टी तुम्ही बघू शकता। बेसिक पे तुमचा 48,480 राहणार आहे ते 85,920 पे स्केल राहील। या व्यतिरिक्त तुम्हाला DA, HRA, CCA, PF, कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन फंड, NPS, LFC, मेडिकल फॅसिलिटी या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत आणि अप्रॉक्सिमेट पर मंथ पर इयर तुमची CTC ही या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी 18.67 लाख रुपये राहणार आहे। 1 लाख प्लस स्टार्टिंग सॅलरीज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे। सॅलरी फार चांगली आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। वॅकन्सीची डिटेलमध्ये माहिती आपण घेऊया। तुम्ही बघू शकता टोटल या 600 वॅकन्सीज मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये रेग्युलर प्लस बॅकलॉग वॅकन्सी अर्थात टोटल वॅकन्सीज बाबतच तुम्हाला काळजी करायची आहे। ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ओपनच्या 240, EWS 58, OBC 158, STच्या 57 तर SC साठी 87 जागा रिझर्व्ह आहेत। अशा ओव्हरऑल 600 जागांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ऑल ओव्हर इंडिया। नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। पुढे बघा, इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन जे कंप्लीट पाहिजे 30/4/2025 ला। यामध्ये ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन असेल, कोणत्याही विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। जे कॅन्डिडेट फायनल इयर सेमिस्टरमध्ये आहेत ग्रॅज्युएशनच्या ते सुद्धा अप्लाय करू शकतात। मात्र ज्यावेळी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल त्यावेळी मात्र तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे आवश्यक आहे। 30/4/2025 अगोदर किंवा त्या दरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। मेडिकल इंजिनिअरिंग झालेले, CA झालेले, कॉस्ट अकाउंटंट झालेले कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात। थोडक्यात कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। पुढे बघा, एज लिमिट या ठिकाणी कशा प्रकारे राहणार आहे। एज कॅल्क्युलेट करायचा आहे 1/4/2024 ला। 21 ते 30 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहील, ज्यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे SC ST ला तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये OBC ला 3 वर्ष, SC ST ला 5 वर्ष। जे अपंग आहेत त्यामध्ये ओपनमध्ये अपंग असाल तर 10 वर्ष, OBC आणि अपंग असाल तर 13 वर्ष, अपंग SC ST मध्ये असाल तर 15 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। एक सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर यांना 5 वर्ष, सर्व्हिस प्लस जो काय क्रायटेरिया आहे त्यानुसार सुद्धा किंवा जे 5 वर्षाचा रिलॅक्सेशन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करताना तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकाल। पुढे बघा, या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर सिलेक्शन एकूण 3 फेजेसमध्ये होणार आहे। फेज 1 प्री एक्झाम असणार आहे, जी टोटल 100 मार्कांची असणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांट आणि रिझनिंग ॲबिलिटी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला 100 मार्कांसाठी विचारण्यात येईल। यानंतर मित्रांनो तुमची मेन्स एक्झाम होईल,
मेन्समध्ये टोटल 200 मार्कांची एक्झाम असेल. टोटल 170 क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये रिझनिंग, डाटा अनालिसिस, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज बाबतचे क्वेश्चन विचारले येतील. या व्यतिरिक्त डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा तुमचा होणार आहे. 250 मार्कांचा अशी 250 मार्कांची तुमची ही टोटल एक्झाम मेन्समध्ये राहणार आहे, जी तुम्हाला अटेम्प्ट करायची आहे. या व्यतिरिक्त सीरीज टेस्ट असणार आहे मित्रांनो, ती सायकोमॅट्रिक टेस्ट असेल, ग्रुप एक्सरसाइज असेल किंवा पर्सनल इंटरव्ह्यू आधारे होईल, ज्यामध्ये टोटल 50 मार्कांची ही एक्झाम राहणार आहे, ज्यामध्ये ग्रुप एक्सरसाइज 20 मार्क तर इंटरव्ह्यूसाठी 30 मार्क दिले जातील. सो तिन्ही बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. सिलेबस हा बँकिंगचा राहणार आहे. जे कॅन्डिडेट बँकिंगसाठी प्रिपरेशन करत असतात त्यांना याबाबत माहिती असेल. तुम्ही जर नवीन यासाठी प्रिपरेशन करणार असाल तर बँकिंगच्या वेबसाईट्स किंवा त्या रिलेटेड माहिती गॅदर करून तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. पुढे बघा, या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रात कुठे कुठे आहेत. प्री एक्झामिनेशन सेंटर्स किंवा प्री एक्झामिनेशन सेंटर्समध्ये तुम्ही बघू शकता अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर एवढी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत. भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी नजीकचं जे एक्झाम सेंटर असेल ती चूज करून एक्झाम देऊ शकता. मेन एक्झामिनेशन सेंटर छत्रपती संभाजीनगर, यामध्ये औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR रिजन्स ही एक्झाम सेंटर्स राहतील मेन एक्झामिनेशनसाठी तुम्ही अटेम्प्ट केल्यानंतर, प्री एक्झाम पास झाल्यानंतर. सो या बेसिसवर बघू शकता भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता. आता या ठिकाणी अप्लाय कशा प्रकारे करायचं, तर ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता. 27/12/2024 पासून 16/1/2025 पर्यंत या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. काही महत्त्वाच्या डेट्स तर बघू शकता. ऑनलाईन अप्लाय तुम्हाला कधी करायचा आहे, फी त्याच दरम्यान तुम्हाला भरायची आहे. फेज 1 ऑनलाईन प्री एक्झामची म्हणजे 8 ते 15 मार्चला होईल. फेज 2 मेन एक्झामिनेशन एप्रिल-मे 2025ला होईल. सायकोमेट्रिक टेस्ट ही मे-जूनमध्ये होईल. तर इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन त्याच दरम्यान होणार आहे. आणि फायनल रिझल्ट तुमचा किंवा कंडक्शन ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग किंवा फायनल जो डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट असेल तो सुद्धा मे-जून 2025 पर्यंत होईल असं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. SC, ST, OBC हँडिकॅप कॅन्डिडेट्सला या ठिकाणी प्री एक्झाम ट्रेनिंग सुद्धा मिळतं. त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. याच्या लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. फार चांगली संधी आहे. सॅलरी बेस्ड इन क्लास आहे. तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.